आई रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण मेथीची भाजी करणार आहोत आणि ती पण तव्यातली मेथी करणार आहोत। तव्यातली मेथीमध्ये फक्त आपण काय केलं, ही मेथी साफ केलेली आहे, धुवून घेतलेली आहे, कट केलेली आहे। त्यासाठी आपण घेतलं आहे लसूण घेतलं आहे, मिरची घेतली आहे, कांदा घेतला आहे आणि मीठ आणि तेल, बस एवढंच आपल्याला लागणार आहे। आणि एवढ्याशा म्हणजे आपल्याला जास्ती काही ॲड न करता ही भाजी एकदम टेस्टी बनते। आता आपण हा तवा गरम करायला ठेवलेला आहे। या तवा गरम झाला की ज्यामध्ये आपण कांदा टाकणार आहोत। कांदा आणि मिरची भाजून घ्यायची आहे। कांदा भाजत आहे। कांदा एकदम असा लाल होईपर्यंत नाही भाजायचा, अर्धा कच्चाच भाजायचा। हा अर्धा कच्चा भाजल्याने काय होतं, तो टेस्टी बनतो। म्हणजे भाजी जी आपण कोणतीही करू ती टेस्टी बनते। जास्ती करपवलं वगैरे ते भाजीची चव निघून जाते आणि झटपट बनणारी मेथीची भाजी आहे। आपण जेव्हा कधी मेथीची भाजी करतो त्यामध्ये डाळ टाकतो, डाळ भिजली पाहिजे, ती शिजली पाहिजे असं आपल्याला विचार करावा नाही लागत आहे। पटकन कोणी आलं आणि पटकन म्हणलं की आता मला भूक लागली आहे, पटकन मला काहीतरी बनवून हवं आहे आता पटकन, तर पटकन तव्यामध्ये ही मेथी कट करून धुवून व्यवस्थित जर भाजी केली तर टेस्टी आहे ही भाजी। आपल्याकडे वेळ नसेल तर पटकन आपण ही भाजी अशा पद्धतीने आपण करू शकतो। कांदा भाजतो। कांदा आता थोडा भाजून झाले तर त्यामध्ये आपण मिरची ॲड करत आहोत। यामध्ये पाणी खूपच कमी टाकावं लागतं। आपण जर डाळ टाकली तर त्यामध्ये पाणी भरपूर टाकावं लागतं। त्यामुळे अशा पद्धतीने जर मेथी केली तर त्या भाजीमध्ये व्हिटॅमिन जादा मिळतं आपल्याला। आता हा कांदा भाजला आहे, थोडासा लाल होत आला आहे। आता यामध्ये आपण मेथी ॲड करूया। ही जी मी धुवून ठेवलेली आहे ती मेथी मी यामध्ये टाकायची। मेथी जशी गरम होत जाईल तसं तिला पाणी सुटत जातं। यामध्ये आपल्याला पाणी टाकावं लागत नाही। तसंही आपल्याला कच्च्या भाजीपाला खायला सांगितला जातो ना, तर अशी थोडी अर्धी कच्ची असलेली भाजी ती तशी खाल्ली जाते। यामध्ये आता आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार। याला पाणी सुटत आहे, हे पाणी पूर्ण आटवायचं, म्हणजे आपोआप भाजी आपली शिजली जाते। भाकरीबरोबर खाऊ शकता, चपातीबरोबर खाऊ शकता। आणि ह्यामध्ये ही भाजी पूर्ण शिजल्यानंतर आपण लसूण घेतलेला आहे। लसूण आपण त्यामध्ये फोडणीला देत नाही आहोत, आपण वरून टाकत आहोत लसूण। जसं आपण राजगिरीच्या भाजीला करतो ना, सेम करतो। पाणी किती भाजीला सुटलं आहे।
हे पुरं भाजीचं पाणी आटवावं लागतं, कारण त्यामध्ये ना आपल्याला पाणी तर मी ॲड केलंच नाही आहे ऑलरेडी भाजीला. भाजीचंच पाणी ऑलरेडी बाहेर निघत आहे. पाणी आता आटत आलं आहे. आता आपला लसूण हा यामध्ये आपण ॲड करणार आहोत. हा लसूण आपण ह्याच्यामध्ये टाकायचं. लसूणसुद्धा आयुर्वेदिक म्हणजे आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे, हार्टसाठी चांगलं आहे. आणि मेथीसुद्धा आपल्याला पौष्टिक आहे, ज्याच्यामुळे आपलं केस चांगले होते, रक्त वाढतं. त्यामुळे हे दोन्ही म्हणजे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच चांगली भाजी आहे. त्यातलं हे पाणी आटलं झालं, कारण ते थोड्याशा पाण्यामध्ये तो लसूण पण शिजून निघतो. आपण फोडणीला नाही दिला, असं अर्धा कच्चा ह्याच्यामध्ये असा लसूण झाला ना तर भाजीला टेस्ट पण येते, वास पण छान येतो आणि भाजी मस्त होते. हे पूर्ण पाणी आटलेलं आहे, भाजी पूर्ण झालेली आहे. आता आपण भाजी ही प्लेटमध्ये काढणार आहोत. गॅस बंद करत आहोत. आपली भाजी झालेली आहे. कशी दिसते भाजी? एकदम सुंदर. खायला गरमागरम गरम गरम भाकरी किंवा चपाती बरोबर तुम्ही सहज खाऊ शकता. आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण घरी अशी करून खा.